दिसणार ना मग इकडे x equal to 80 square and y equal to twice 80, so that बोलू नका, लक्ष द्या इकडे, आता एकदम शांत ठेवा. गर्ल्स लक्ष द्या इकडे. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक पॅरामेट्रिक फंक्शन गिवन आहे आणि ह्या पॅरामेट्रिक फंक्शन साठी ना हे प्रूव्ह आपल्याला करून द्यायचंय, म्हणजे शो करायचंय. याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, x इंटू वाय इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर. हा d2y अपॉन dx स्क्वेअर म्हणजे ना सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असतो, बरोबर. येस. आणि त्याच्यासोबत प्लस a केला तर इक्वल टू काय येतो, 0. कोण आहे रे याला, हा नाही पुढे बोलायचं होतं पण इच्छा नाही होते, बोलून देऊ, बोलू, जाऊ दे. ते अनुवंशिक गुण राहतात ना, अनुवंशिक, माहिती का. हा जर येल्यासारखा करतोय तर मग पूर्वज पण तसेच करत असतील. कोण होता काय माहिती बिचारा, साई कोण होता माहित नाही ना. ठीक, लक्ष द्या इकडे, बोलू नका. या ठिकाणी आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शन दिलेलं आहे ना, तर मग पॅरामेट्रिक फंक्शन नुसार आधी आपण फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करून घेणार. पॅरामेट्रिक फंक्शन साठी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx कसा कॅल्क्युलेट करायचा आहे ते आपल्याला माहिती. त्यासाठी आपण सगळ्यात आधी काय करतो, तर x किंवा y दोघांपैकी कोणीतरी एक कन्सिडर करतो. नेहमी आपण x कन्सिडर करत गेलोय, इथे पण xच कन्सिडर करणार आणि या x ला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर. आणि नंतर मग y ला कन्सिडर करणार, त्याला पण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर. इथे पॅरामीटर आपण कन्सिडर करतोय t. मग विथ रिस्पेक्ट टू टी आपण या दोघांना डिफरन्शिएट करणार आहेत. त्यानंतर मग आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शनचा जो काही फॉर्म्युला आहे dy बाय dx इक्वल टू dt dy बाय dt अपॉन dx बाय dt, त्या फॉर्म्युल्यानुसार dy बाय dx कॅल्क्युलेट करता येईल. मग dy बाय dx ला आपण अगेन डिफरन्शिएट करणार आहेत विथ रिस्पेक्ट टू x. जेव्हा आपण सेकंड टाइम डिफरन्शिएट करणार आहेत ना, तर तेव्हा आपण त्याला विथ रिस्पेक्ट टू टी नाही डिफरन्शिएट करणार. सेकंड टाइम आपल्याला त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करावा लागेल, म्हणजे आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळेल. मग याला आपण आधी फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून घेऊया याचा. त्यासाठी इथे डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी. देअरफॉर dx बाय dt इक्वल टू a इंटू टी स्क्वेअर आहे ना. मग हा a म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण ट्वाइस टी. देअरफॉर dx बाय dt इक्वल टू ट्वाइस a t. हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळाला आपल्याला. आता याच्यापासून आपल्याला पुढे dy बाय dx फाइंड आउट करता येणार आहे, म्हणून मग आपण याला सध्या इथे राहू देऊ. इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करा. आता आपण हा y कन्सिडर करणार. नाउ y इक्वल टू ट्वाइस ए टी. याला पण डिफरन्शिएट करणार x सारखाच विथ रिस्पेक्ट टू t. देअरफॉर dy बाय dt इक्वल टू ट्वाइस ए कॉन्स्टंट आहे, t चा डेरिव्हेटिव्ह येणार 1, म्हणजे हा आला ट्वाइस आहे. दिस इज सेकंड इक्वेशन सपोज, राईट. मग आपण आता बाय युजिंग पॅरामेट्रिक फंक्शन असं लिहू शकतो की dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dt अपॉन dx बाय dt. Therefore dy by dx equal to
आधी आपण हा dy बाय dt लिहिणार. dy बाय dt कुठे आहे? सेकंड इक्वेशन मध्ये आहे, दॅट इज ट्वाइस ए. आणि हा ट्वाइस ए टी इथे, ट्वाइस ए कॅन्सल, 1 अपॉन टी, दिस इज dy बाय dx. आता हा जो आपल्याला dy बाय dx मिळालेला आहे ना, तर हा आहे ऍक्च्युली फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. बट आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह वरती काम आपलं होणार नाहीये. आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लागणार आहे. मग आपण काय करणार, तर याच्यापासून ना सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करून घेणार. नेहमीप्रमाणे जर कधी गेलो आपण तर असं करणार. त्यासाठी काय करणार, मग आता याला डिफरन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेकंड ऑर्डर साठी नेहमी एक्स ने डिफरन्शिएट करणार आहेत आपण, लक्षात ठेवा. जर याला डिफरन्शिएट केला तर मग आपल्याला dy बाय dx ऑफ dy बाय dx इक्वल टू dy dx ऑफ 1 अपॉन टी असा घ्यावा लागेल. देअरफॉर d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू 1 अपॉन टी चा डेरिव्हेटिव्ह आहे. आता हा टी काही कॉन्स्टंट नाहीये, व्हेरिएबल सारखाच आपण त्याला ट्रीट करणार आहे. ठीक आहे. मग जसं की 1 अपॉन एक्स जर कधी राहिला असता तर 1 अपॉन एक्स ला आपण डिफरन्शिएट केल्यावरती विथ रिस्पेक्ट टू एक्स काय लिहिला असता, -1 अपॉन एक्स स्क्वेअर केला असता की नाही. बट इथं एक्स नाहीये, एक्स च्या ऐवजी आहे टी, म्हणून मग आपण काय करणार, इथे -1 अपॉन टी स्क्वेअर लिहिणार. ठीक आहे. आणि टी चा डेरिव्हेटिव्ह इकडे पुढे लिहिणार कंपोजिट फंक्शन नुसार dt बाय dx. हा d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू -1 अपॉन टी स्क्वेअर इंटू dt बाय dx जो आहे ना, तर याची व्हॅल्यू आपण आता इथे लिहिणार. बट dt बाय dx जो आहे तर तो आपण dx बाय dt पासून घेऊ शकतो. dx बाय dt चा रेसिप्रोकल करावा लागेल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, dt बाय dx जो इथे लागणार आहे, जो डायरेक्ट लिहू शकतो आपण. ठीक आहे. म्हणजे ट्वाइस ए टी चा रेसिप्रोकल येणार, काय येणार, 1 अपॉन ट्वाइस ए टी. ठीक आहे. इथे जस्टिफाय करून लिहू शकतो वाटलं तर आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. इथपर्यंत समजतंय काय चाललंय तर. ठीक आहे. आता हा आपल्याला मिळाला d2y अपॉन dx स्क्वेअर. क्यूब होणार, पाच स्क्वेअर आणि टी दोघं मिळून काय होणार, क्यूब. इथे काय ना ऍक्च्युअली की इथून आपल्याला या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी दोन ऑप्शन आहे. एक ऑप्शन कसं आहे, जे मी तुम्हाला हे दाखवतोय आता समजा, आणि दुसरा ऑप्शन पण आपण पाहू कसं होणार आहे तर. ओके. हा मिळाला आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग इथे आपल्याला काय करता येणार, तर याला आपण पुट करणार आहे लेफ्ट हँड साइड मध्ये. नाउ LHS इक्वल टू x इंटू वाय प्लस ए. ही लेफ्ट हँड साइड आहे. या लेफ्ट हँड साइड मध्ये आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ची व्हॅल्यू या ठिकाणी पुट करणार, त्याला सिम्प्लिफाय करणार आणि तिला बनवणार कोणासारखी, राईट हँड साइड सारखी, जी की 0 आहे. मग याला आपल्याला 0 बनवायचं आहे. त्यासाठी लक्षात घ्या x इंटू वाय, इथे d2y अपॉन dx स्क्वेअर ची व्हॅल्यू घेणार, -1 अपॉन ट्वाइस ए टी क्यूब प्लस ए. हा न्यूमरेटरला जाणार, ट्वाइस ए टी क्यूब आहे डिनोमिनेटरला, प्लस ए. एक्स आणि वाय, आणि इकडे काय आहे, ट्वाइस ए टी क्यूब. मग या एक्स ला आणि वाय ला आपण ए आणि टी च्या फॉर्मॅट मध्ये लिहून घेणार. जसं की आता एक्स काय आपला ए इंटू टी स्क्वेअर, इथे तुम्ही लिहू शकतात, हा मायनस आहेच, ए इंटू टी स्क्वेअर. आणि वाय च्या ऐवजी आपण वाय ची व्हॅल्यू लिहू शकतो. वाय ची व्हॅल्यू किती आहे, ट्वाइस ए टी. हा ए या ए सोबत कॅन्सल, 2 पण कॅन्सल, हा आपण ना 2 कॅन्सल केला, इकडे ए कॅन्सल केला, इकडे काय राहतोय मग मायनस ऑफ टी स्क्वेअर इंटू टी म्हणजे टी क्यूब अपॉन हा टी क्यूब, आणि हा एक ए राहिलाय पाहिजे.
प्लस ए, टी क्यूब कैंसल, माइनस ए प्लस ए, आंसर इज 0. Therefore LHS equal to RHS. Hence ही LHS आहे आपली काय, x इंटू वाय d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस ए इक्वल टू काय आला 0. या पद्धतीने पण आपल्याला याला प्रूव्ह करता येतं. लक्षात घ्या इथे काय केलंय मी पुन्हा एकदा सांगून देतोय. पहा काय केलंय आपण, जी पण स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ना, तर त्याची जी लेफ्ट हँड साइड आहे त्या लेफ्ट हँड साइड मध्ये आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह लागणार आहे. मग आपण काय केलंय की हा एवढा पार्ट ना सेपरेट कॅल्क्युलेट करून घेतला या गिवन जे काही आहेत त्यांच्यापासून. मग x पासून डिफरन्शिएट करून dx बाय dt मिळवला, y पासून डिफरन्शिएट करून आपण dy बाय dt मिळवला. या दोघांचा यूज करून आपण dy बाय dx फाइंड आउट केला, म्हणजे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नेहमीप्रमाणे. या फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पासून आपण याला अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x करून सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. आणि हा जो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपण फाइंड आउट केलाय ना, हा आपण आता या लेफ्ट हँड साइड मध्ये पुट करून घेणार. म्हणजे लेफ्ट हँड साइड कन्सिडर केली ज्याच्यामध्ये हा d2y अपॉन dx स्क्वेअर दिसतोय ना, तर ही व्हॅल्यू आपण इथून घेणार इथे, याला सिम्प्लिफाय करत जाणार आणि आन्सर फायनली काय आणायचं आपल्याला, याचा आता 0 आणायचं. त्यासाठी लक्षात घ्या इकडे प्लस ए आहे ना, तर इकडे हे सगळं काही कॅन्सल होऊन फक्त इथं राहिला पाहिजे काय, मायनस ए. मग इथे मायनस आहे आणि इकडे प्लस ए राहणार, तेव्हाच आन्सर 0 येणार आहे. आपल्याला 0 पाहिजे म्हणून मग इथे मायनस ए राहिला पाहिजे असं आणायचं आहे. त्यासाठी आपण काय करणार, तर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ ए आणि टी जी दिलेली इथे, या व्हॅल्यूज दोघं इथे घेऊन टाकणार. कॅन्सल केलेत, सगळे काही कॅन्सल होत आहेत, फक्त ए राहतोय आणि मायनस राहतोय, आन्सर इज 0. या पद्धतीने पण हे आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. दुसरं ऑप्शन असं आहे थोडस शॉर्ट. आता इथे आपल्याला या एक्झाम्पलला आहे ना अजून वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करता येईल. त्यासाठी काय करता येईल लक्षात घ्या, हा जो d2y अपॉन dx स्क्वेअर मिळालेला आहे ना आपल्याला, इथूनच आपण थोडासा वेगळा पार्ट करणार. आता कसं करणार, असं न जाता, म्हणजे हे ऑर मध्ये आहे असं लक्षात घ्या, हे किंवा therefore d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू -1 अपॉन हा टी स्क्वेअर आहे पहा, आणि इकडे काय दिसतंय 1 अपॉन ट्वाइस एटी. ट्वाइस एटी पहा काय दिसतंय आपल्याला, ट्वाइस एटी हा ट्वाइस एटी पहा काय दिसतोय आपल्याला, y. मग ह्या ट्वाइस एटीला आहे ना आपण ना y लिहू शकतो. आणि हा जो टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअर सोबत ए पाहिजे होता, काहीतरी मिस्टेक झाली का? लेफ्ट हँडला आपल्याला इकडे एक्स वाय आणायचा आहे ना, d2y अपॉन dx स्क्वेअर सोबत, तर इकडे y आणण्यासाठी ठीक आहे, बरोबर आहे आपला आन्सर. इथे एक काम करणार मग आपण, लक्षात घ्या मी पुन्हा एकदा सांगतो, ऐकून घ्या. d2y अपॉन dx स्क्वेअर घेतला, -1 अपॉन टी स्क्वेअर जो आहे तो वाटला तर आपण ऍज इट इज लिहून घेतला. 1 अपॉन ट्वाइस एटी पहा, ट्वाइस एटी ला आपण y लिहू शकतोय, इंटू 1 अपॉन जो ट्वाइस एटी होता त्याच्याऐवजी आपण y घेतला. या y ला आपण इकडे लेफ्ट हँड मध्ये घेऊन येणार आहेत, बट त्याच्यासोबत आपल्याला ना x पण पाहिजे. मग इथे जर कधी x पण आणायचा आहे तर याच्यासाठी इथे ना x असला पाहिजे. हा जो x आहे, सॉरी, हा जो टी स्क्वेअर आहे ना, याला आपल्याला x बनवायचा आहे, तर त्यासाठी टी स्क्वेअरचं रिलेशन x सोबत कसं आहे ते लक्षात घ्या. टी स्क्वेअर सोबत आपल्याला जर कधी a मिळाला तर a इंटू टी स्क्वेअर ला आपण x लिहिणार आहेत. एकट्या टी स्क्वेअर ला आपल्याला x लिहिता येणार नाही, म्हणून मग आपण इथे ना मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय a करून घेतला, म्हणजे a ची ऍडजस्टमेंट केली. आता याला आपण ना x लिहू शकतो. वरती आहे मायनस a अपॉन हा आला x आणि हा आहे y. या x इंटू y ला आपण लेफ्ट हँड मध्ये घेऊन येणार. Therefore x into y into d2y upon dx square equal to minus a. या मायनस ए ला आपण लेफ्ट हँड ला घेऊन या.
प्लस हे होणार आणि हेच स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं. तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एकतर तुम्ही या वेने जाऊ शकतात किंवा या वेने जाऊ शकतात. चॉईस इज युअर्स. कोणाकोणाला समजलंय? क्लिअर होत आहे? ठीक आहे. स्क्रीनशॉट फोटो घ्या. सेकंड, if y equal to, बोलू नका रे. e raised to m tan inverse x. Show that one plus x square upon dx square plus 2x minus dy by dx ब्रॅकेट आहे का इथं इक्वल टू 0. पुन्हा आता या ठिकाणी आपल्याला या एक्झाम्पलला सॉल्व्ह करण्यासाठी ऍक्च्युली काय दिलेलं आहे फंक्शन ते पहा एकदा. हे असं दिलेलं आहे. हे फंक्शन पॅरामेट्रिक आहे का? नाही. पॅरामेट्रिक फंक्शन राहिलं असतं तर x ची व्हॅल्यू वेगळी आणि y ची व्हॅल्यू वेगळी काहीतरी दिली असेल. दोन सेपरेट इक्वेशन दिलेले राहिले असते. पण इथं पॅरामेट्रिक फंक्शन नाहीये. ठीक आहे. मग याला आपण काय करणार? नेहमीप्रमाणे आपण याचा ना फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आधी फाइंड आउट करून घेणार. मग फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी याला आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू x. Therefore dy by dx इक्वल टू, आता e रेस टू एवढं सगळं काही दिसतंय. e रेस टू हे जे काही आहे तर याला आपण f ऑफ x म्हणणार. म्हणजे हे आहे कंपोजिट फंक्शन आणि कंपोजिट फंक्शन नुसार आपण याला आता डिफरन्शिएट करणार. e रेस टू f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? e रेस टू f ऑफ x into d by dx of f of x. m ला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेणार. tan इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह 1 upon 1 plus x square. m पुढे e raised to m into tan इनव्हर्स x अपॉन हा डिनोमिनेटरला येणार 1 plus x. याला आपण ना इथे पाहतोय y म्हणून. हा काय दिला आपल्याला? y. ठीक आहे. मग इकडे येणार m into y अपॉन 1 plus x square. लेफ्ट हँड मध्ये ना dy by dx आहे. बोलू ना. आता याचा आपण ना सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. याचा जर कधी आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला समजा तर आपल्याला d2y upon dx square मिळेल काहीतरी. मग d2y upon dx square आणि हा dy by dx हे जे दोघं मिळालेले आहेत ना हे आपण या लेफ्ट हँड साइड मध्ये पुट करणार या दोघं ठिकाणी आणि त्याला सिम्प्लिफाय करणार फर्स्ट मेथड नुसार. ठीक आहे. आणि तुम्हाला त्याचा आन्सर काय मिळायला पाहिजे? 0 मिळायला पाहिजे. असं पण तुम्ही याला सॉल्व्ह करू शकताय. किंवा दुसरं ऑप्शन मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये पण दोन ऑप्शन सांगितले होते की एकतर तुम्ही लेफ्ट हँड साइड मध्ये d2y आणि dy by dx या दोघांच्या फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डरच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून तिथे पुट करू शकतात. सिम्प्लिफाय करा. आन्सर राईट हँड सारखं आणायचंय फर्स्ट मेथड नुसार. सेकंड मेथड मी तुम्हाला कशी सांगितली होती की लेफ्ट हँड साइड कन्सिडर न करता जो सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळतोय किंवा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळतोय ना इथूनच यांना असं ऍडजस्ट करत जायचंय की आपल्याला डायरेक्ट हे असं इक्वेशन मिळेल डायरेक्ट. या पद्धतीने पण तुम्ही जाऊ शकताय. मग आपण इथे एक काम करणार. फर्स्ट मेथडच्या ऐवजी सेकंड मेथड नुसार जाणार. हा जो d2y upon dx square ना त्याच्यासोबत इथे कोण दिसतोय आपल्याला 1 plus x square. मग हा जो dy by dx आहे ना याच्यासोबत हा आधी आपण 1 plus x square इकडे लेफ्ट हँड मध्ये घेऊन येणार. मग याला जर कधी आपण लेफ्ट हँड मध्ये आणला तर कसा बनेल तो? डायरेक्ट सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह न घेता आपण एक ऍडजस्टमेंट करतो इथे. कशी? तर 1 plus x square into dy by dx equal to m into y. आता आपण याला डिफरन्शिएट करणार सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी.
ठीक आहे. मग याला डिफरन्शिएट करणार बट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणार. देअरफॉर याचा डेरिव्हेटिव्ह पहा आता, हा u आहे आणि हा एवढा v असेल. dy बाय dx ला आपण v कन्सिडर करणार, याला u कन्सिडर करणार, म्हणजे u इंटू v नुसार आपण याला डिफरन्शिएट करणार आहे. u इंटू v चा रूल काय सांगतो, पहिला फिक्स दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह नंतर प्लस करून दुसरा फिक्स पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. कसा येणार मग तो 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. आता dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होईल तो सेकंड ऑर्डर दॅट इज d2y अपॉन dx स्क्वेअर प्लस आता सेकंड टर्म फिक्स दॅट इज dy बाय dx इंटू फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह. 1 प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार ट्वाइस एक्स इक्वल नंतर m इंटू वाय आहे, याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार m बाहेर आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. Therefore 1 plus x square into d2y upon dx square plus twice x ला पुढे लिहा, या टर्मला लेफ्ट हँड मध्ये घेऊन या, मायनस m इंटू dy बाय dx इक्वल टू 0. राईट हँड मध्ये 0 पाहिजे, 0 आलेला आहे. लेफ्ट हँड मध्ये d2y अपॉन dx स्क्वेअर सोबत ही टर्म म्हणजे हा एवढा पार्ट इथे आलेला आहे पहा, आला एवढा पार्ट. फक्त हा जो सेकंड पार्ट आहे ना, यांच्यामध्ये आपल्याला सिंगल dy बाय dx असला पाहिजे. इथे तर डबल dy बाय dx दिसत आहे. दोघांमधून dy बाय dx ला आपण कॉमन घेणार. dy बाय dx कॉमन घेतला तर काय राहतोय ट्वाइस एक्स मायनस m dy बाय dx ला कॉमन इक्वल टू 0. हेच आपल्याला पाहिजे होतं ऍक्च्युअली. डायरेक्ट जे प्रूव्ह करायचं आहे ना तेच आपण इक्वेशन बनवून आणलं. या पद्धतीने पण आपण याला सॉल्व्ह करू शकतो. कोणा कोणाला समजलंय? या एक्झाम्पलला तुम्ही जी फर्स्ट मेथड आहे ना त्या मेथड नुसार पण सॉल्व्ह करू शकताय. पण मग प्रॉब्लेम काय आहे ना, जी सेकंड मेथड आहे त्या सेकंड मेथड नुसार पण आपण याला फर्स्ट मेथड नुसार पण आपण याला सॉल्व्ह करू शकतो. कसं आहे तर dy बाय dx घेतलाय आपण हा, याच्यापासून डायरेक्ट d2y अपॉन dx स्क्वेअर कॅल्क्युलेट करणार म्हणजे सेकंड ऑर्डर, आणि तो सेकंड ऑर्डर आणि हा फर्स्ट ऑर्डर लेफ्ट हँड साइड मध्ये पुट करणार, सिम्प्लिफाय करणार, आन्सर 0 येईल. पण मग ते थोडंसं लेंदी होऊन जातं, म्हणून मग आपण त्या मेथडने न जाता डायरेक्ट अशी ऍडजस्टमेंट करून आणतो. लक्षात घ्या, दोघं मेथडने सॉल्व्ह होईल. कधी कधी असं होतं की एक्झाम मध्ये ना आपल्याला आहे ना या मेथडने जाताना अडचणी येऊन जातात की अरे यार काय होत आहे काय माहित नाही. मग तुम्ही दुसरं ऑप्शनने पण जाऊ शकतात. काय सांगितलं ते ऑप्शन की सिंपल dy बाय dx काढून घ्यायचा, d2y अपॉन dx स्क्वेअर पण काढून घ्यायचा, नेहमी कॅल्क्युलेट करतो तसा, काही वेगळी ऍडजस्टमेंट न करता, आणि ते दोघांच्या व्हॅल्यू आपण लेफ्ट हँड मध्ये पुट करून टाका, सिम्प्लिफाय करा, आन्सर राईट हँड सारखं येईल. पण एवढं आहे की ती मेथड थोडीशी लेंदी होऊन जाते, खूप जास्त स्टेप्स वाढतात त्याच्यामध्ये, म्हणून मग आपण तसं न जाता याला थोडंसं शॉर्टकट वेने प्रॅक्टिस मध्ये पण तुम्ही या नुसार जर प्रॅक्टिस केली ना 4-5 वेळेस सॉल्व्ह करा, बरोबर आयडिया येऊन जाईल. हीच एक एक्सरसाइज आहे जी तुम्हाला पूर्ण डेरिव्हेटिव्ह मध्ये थोडासा त्रास देईल. या एक्सरसाइज मधला पण पर्टिक्युलर हाच क्वेश्चन, हा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये जेवढे आहेत ते थोडेसे कळतंय का काय सांगतो. याच्यातले पण बाकीचे थोडेसे सिंपल आहेत, 3-4 एक्झाम्पल्स आहेत ज्यांच्यामध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीची ऍडजस्टमेंट आहे. त्यासाठी यांना आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी 4-5 वेळेस सॉल्व्ह करून घ्यायचे, घरी जाऊन प्रॅक्टिस करा. कळतंय काय सांगतोय? ठीक आहे. हा होता नंबर सेकंड. फोटो घ्या, नंबर थर्ड पाहू लगेच. इफ x इक्वल टू cos t y इक्वल टू e raised to mt, then show that minus x divided by x minus m square y equal to या एक्झाम्पलला पण आपण त्या दोघं मेथड्स नुसार सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. कोणत्या दोघं मेथड्स? तर पहिली मेथड मी तुम्हाला काय सांगितली होती की आधी dy बाय dx काढून घ्या, d2y अपॉन dx स्क्वेअर दोघं काढून घ्या. ठीक आहे. दोघं कॅल्क्युलेट केल्यानंतर ते दोघं इथे लेफ्ट हँड साइड मध्ये पुट करून टाका, सिम्प्लिफाय करा, सिम्प्लिफाय करून आन्सर काय येणार बरोबर 0 यायला पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरी ऍडजस्टमेंट कशी आहे की dy बाय dx
त्याच्यानंतर मग d2y बाय dx कॅल्क्युलेट करण्यासाठी ना थोडीशी वेगळी ऍडजस्टमेंट करून आपण ते कॅल्क्युलेट करणार आणि ते कॅल्क्युलेशन्स करतानाच काही टर्म्स इकडचे तिकडे घेऊन जाऊन आपण डायरेक्ट अशी स्टेटमेंट बनवून आणणार. तसं पण काम इथे आपल्याला करता येईल. मग या ठिकाणी आपल्याला नेहमीप्रमाणे आधी हे गिवन फंक्शन कसं आहे ना ते पाहायचंय. नेहमीप्रमाणे आपण बोल ना. आधी गिवन फंक्शनला ऑब्झर्व करून घेणार. मग गिवन फंक्शन कसं दिलंय आपल्याला x इक्वल टू cos t, y इक्वल टू e रेस टू mt म्हणजे पॅरामेट्रिक फंक्शन आहे. पॅरामेट्रिक फंक्शन जर कधी दिलेलं असेल आपल्याला तर आपण सगळ्यात आधी काय करतो की जे फर्स्ट x आहे त्याला कन्सिडर करणार, त्याला डिफरन्शिएट करून घेणार म्हणजे dx बाय dt मिळणार. विथ रिस्पेक्ट टू t आपण त्याला डिफरन्शिएट करणार आहे. देअरफॉर dx बाय dt इज इक्वल टू cos t चा डेरिव्हेटिव्ह काय येतो मायनस ऑफ sin t. ठीक आहे. यानंतर y कन्सिडर करणार e रेस टू mt येतो, याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू t. देअरफॉर dy बाय dt इज इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार e रेस टू mt इंटू mt चा डेरिव्हेटिव्ह काय येणार m. mt चा डेरिव्हेटिव्ह काय येणार m. जसं आपण 3t चा डेरिव्हेटिव्ह 3 लिहितो, 2t चा डेरिव्हेटिव्ह 2 लिहितो, तसा mt चा डेरिव्हेटिव्ह m आला. m into e raised to mt. This is dy by dt. आता हा dx by dt आणि हा dy by dt या दोघांपासून आपण फाइंड आउट करणार dx by dy by dx. Since dy by dx equal to dy by dt upon dx by dt. Therefore dy by dx equal to हा dy by dt पहा, dy by dt अपॉन dx by dt. dx by dt आहे हा dx by dt मायनस sin t. इथपर्यंत समजलं का? कोण समजलं इथपर्यंत? क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे. Therefore हा dy by dx इक्वल टू m सोबत हा e रेस टू mt जो दिसतोय ना याला आपण हा y लिहिणार अपॉन मायनस ऑफ sin t. प्रूव्ह काय करायचंय त्याच्याकडे पण पाहून घ्या एकदा. ठीक आहे. आता इथे आपल्याला हा जो m इंटू y अपॉन मायनस ऑफ sin t दिसतोय ना बोल ना याला जर आपण अगेन डिफरन्शिएट केला तर आपल्याला काय मिळणार. सॉरी काहीतरी राहिलं आपल्या इथं नाही. ठीक आहे बरोबर. याला आपण ना अगेन डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. काय झालं आपण याला जर अगेन डिफरन्शिएट केला समजा तर तो कसा होणार लक्षात घ्या d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू u अपॉन v नुसार याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. u अपॉन v नुसार जर डिफरन्शिएट केला तर कसा होईल पहा लक्षात घ्या. डिनोमिनेटरला v चा स्क्वेअर वरती v इंटू m इंटू y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार m इंटू dy बाय dx मायनस my ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह घेणार आपण कोणाचा मायनस sin t चा. मायनस sin t चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस ऑफ cos t. हा मायनस sin t ना त्यातला जो निगेटिव्ह साइन दिसतोय त्याचा स्क्वेअर काय येणार पॉझिटिव्ह d2 बाय dx स्क्वेअर. बरोबर आहे ना. हा इथे इथे dt बाय dx येणार. ठीक आहे लक्ष द्या इकडे बोल नका संध्याकाळी.
आता इथे निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येणार म्हणजे याला आपण लिहू शकतो साइन स्क्वेअर टी. हा m इंटू साइन टी, त्याच्यासोबत हा मायनस पण आहे dy बाय dx, हा होणार प्लस m इंटू वाय इंटू कॉस टी इंटू dt बाय dx. dt बाय dx जो आहे तर तो आपण dx बाय dt चा रेसिप्रोकल लिहिणार म्हणजे 1 अपॉन मायनस 1 अपॉन मायनस साइन टी. डिनोमिनेटरच्या टर्मला इकडे लेफ्ट हँड मध्ये घेऊन या. ही टर्म इकडे आणली तर हा d2y अपॉन dx स्क्वेअर सोबत साइन स्क्वेअर टी येणार. इक्वल टू या टर्म्स पहा आता फर्स्ट टर्म ऍज इट इज लिहून घ्या सध्या मायनस m इंटू साइन टी इंटू dy बाय dx पुढे x स्क्वेअर हा आला प्लस m इंटू वाय इंटू कॉस टी अपॉन साइन टी. आणि हा मायनसचा साइन आपण इथे पुढे लिहू शकतो, मायनसला इथे पुढे घेतला समजा. इथपर्यंत आलो. काय प्रूव्ह करायचं त्याच्याकडे पहा एकदा. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. d2y बाय dx स्क्वेअर ची एकच टर्म आहे, dy बाय dx ची पण एकच टर्म आहे. dy बाय dx ची एक टर्म आहे, तिला इकडे घेऊन या. साइन स्क्वेअर t इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर याला इकडे घेऊन या प्लस m इंटू साइन टी इंटू dy बाय dx. हा मायनस आहे त्याला आपण इकडे घेऊन या प्लस my cos t अपॉन साइन टी इक्वल टू 0. राईट हँड मध्ये 0 आला. आता लेफ्ट हँड मध्ये ज्या टर्म्स आहेत ना अशाच आपल्याला यांना बनवायचं आहे. ठीक आहे. मग काय ना की ही जी शेवटची टर्म आहे ना ही काय पाहिजे आपल्याला m स्क्वेअर इंटू वाय पाहिजे म्हणजे m आणि y च्या फॉर्मॅट मध्ये असला पाहिजे फक्त m आणि y च्या फॉर्म मध्ये. म्हणजे हा साइन टी आणि कॉस टी नको असला पाहिजे. कॉस आणि साइन ला आपण इथे पहा व्यवस्थित काय लिहू शकतो. कॉस ला तर लिहू शकतो आपण काय x. मग हा कॉस जर कधी x झाला तर साइन टी काय आहे. साइन टी काय बरं मायनस dx बाय dt होतोय तो. नाही साइन टी कुठे मिळतोय का आपल्याला. dy बाय dx नाही मिळत. dy बाय dx सोबत काय पाहिजे आपल्याला ते पण पहा. इथे फक्त x पाहिजे. इथे साइन टी एक्स्ट्रा आहे. ओके. इकडे काय पाहिजे आपल्याला 1 मायनस एक्स स्क्वेअर पाहिजे. साइन स्क्वेअर आहे ना याला आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर टी लिहू शकतो इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर. कॉस स्क्वेअर टी ला आपण कॉस टी ला x लिहू शकतोय मग कॉस स्क्वेअर ला लिहू शकतो आपण x स्क्वेअर 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर. फर्स्ट टर्म मिळते बरोबर. सेकंड टर्म मध्ये आपल्याला मायनस एक्स इंटू dy बाय dx पाहिजे फक्त. m इंटू साइन टी आहे. m इंटू साइन टी मग हा m इंटू साइन टी व्हायला पाहिजे आपला मायनस एक्स. m इंटू साइन टी मायनस एक्स कसा काय होणार. काही मिस्टेक केली का आपण लिहिताना एकदा चेक करू बरं पहिल्यापासून. क्वेश्चन आहे का व्यवस्थित चेक करा बरं. आणि प्रूफ पण हे करायचे का स्टेटमेंट पहा बरं.
हा m ला केला आपण कॉस मध्ये तो x च्या फॉर्म मध्ये येऊन जाईल. m into y ना. इकडे sin t ला अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे x. काय करता येणार? काही टर्म सुटली का आपली? कुठे कुठं काय सुटलाय? हे बरोबर आहे. dt बाय dx ला आपण dt बाय dx उलटा आपण बरोबर घेतलाय. कॉस अपॉन साइन होतोय कॉट. कॉटचा काही रोल नाही इथं असेल. साइन स्क्वेअर इकडे आणला आपण. मायनस m sin t dy बाय dx मायनस my cos t अपॉन sin t. सगळं काही बरोबर आहे. साइन स्क्वेअर पण आपण लेफ्ट हँडला घेऊन आलो. हे पण बरोबर आहे. हा प्लस आला, आपण प्लस आला, हे पण बरोबर आहे. e raised to mt एक पार्ट मिळतोय आपल्याला, फर्स्ट टर्म मिळते, सेकंड आणि थर्ड टर्म नाही मिळत आहे. याला समजा आपण असं केलं, आपण cos t ला आपण लिहू शकतोय काय तर x अपॉन sin t म्हणजे मायनस dx बाय dt पण लिहिला समजा आपण. वरती dt बाय dx होऊन जाईल, तो काय नाही होणार. हा dy बाय dx आहे ना. पहा बरं क्वेश्चन मध्ये मायनस x मायनस m स्क्वेअर y बरोबर आहे ना. हा इकडे आणला पण समजा. ठीक आहे, एक काम करू आपण, dy बाय dx आहे ना. समजा असं केलं तर सॉल्व तर दोन्हीच करू आपण. माइनस m इंटू साइन टी dy बाय dx. अच्छे से घुमा दिया इसने तो. इथे एक काम करून पाहू आपण, dy बाय dx ची व्हॅल्यू ही जी ना ही इथे पुट केली समजा, पण ते पण लेन देऊन देईल. लेफ्ट हँड साइड कन्सिडर करा आणि ते व्हॅल्यू पुट करा. करून पाहू चला. ही व्हॅल्यू इथं पुट करून घ्या. therefore d2y upon dx square equal to minus m into sin t dy by dx आहे my upon minus sin t plus my into cos t upon minus of sin t.
दोघांचा बेस पण मग तरी ठीक आहे करून तर पाहू. मायनस एम स्क्वेअर साइन टी समजा कॅन्सल केला प्लस होऊन जाणार हा एम स्क्वेअर वाय प्लस एम वाय इंटू कॉस टी अपॉन साइन टी मायनस इकडे घेऊन आलो आपण अपॉन साइन स्क्वेअर टी एम स्क्वेअर वाय ची टर्म पाहिजे आपल्याला याला इकडे आणला ही टर्म पण मिळाली मायनस एम वाय इंटू कॉस टी अपॉन साइन टी डीवाय बाय डीएक्स इंटू एक्स पाहिजे डीवाय बाय डीएक्स काय लिहिला एम वाय अपॉन मायनस साइन टी मायनस एम स्क्वेअर वाय प्लस एम इंटू कॉस टी ला जर कधी आपण एक्स लिहिला साइन टी इक्वल टू 0 एम इंटू एक्स म्हणजे हा आपल्याला पाहिजे डीवाय बाय डीएक्स तो पण नाही एक काम करू साइन टीला आधीच इकडे घेऊन जाऊ डायरेक्ट डिफरन्शिएट न करता म्हणजे यू पण विचारवल राहणार नाही कारण असं तर ते प्रूफ होणार नाही आपण वेगवेगळे भरपूर ऑप्शन ट्राय केलेत टी ची व्हॅल्यू काढली असेल कॉस इनवर्स एक्स आणि ती तिथे घेतली असेल बरं म्हणजे मग त्याला ते कंबाईन केलं असेल तसं पण होईल ते म्हणजे जे पॅरामेट्रिक फंक्शन आहे ना त्या पॅरामेट्रिक फंक्शनला आपण इम्प्लिसिट किंवा एक्सप्लिसिट फंक्शन बनवू शकतो या टाइपचं एक्झाम्पल आपण घेतलंय म्हणजे एक्स आणि वाय दोघांना कंबाईन करून पण करता येतात पण मग असं पण व्हायला पाहिजे ना एक वेगळं ट्राय करून तो लक्ष द्या पाहून तर कोणी पण सांगून देईल ना बरोबर आहे की नाही पण मला पाहायचं नाही एक काम करू आपण मायनस साइन टी इंटू डीवाय बाय डीएक्स इक्वल टू राहतोय का इकडे एम वाय नाही ठीक आहे ना ट्राय करणं आपलं काम आहे टाइम गेला चालेल आपल्याला जमायला पाहिजे मग इथलं शिकायचं काय फायदा आपला आता इथे आता डिफरन्शिएट केला समजा मायनस साइन टी इंटू डी टू वाय अपॉन डी एक्स वन यू इंटू नुसार हे पा इथपर्यंत तुम्हाला समजलंय ना येस मग आता इथे आपण काय करतोय की मायनस साइन टीला लेफ्ट हँड मध्ये घेऊन आलो जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये केलं होतं आपण इथला डिनोमिनेटरचा एक पार्ट लेफ्ट हँड मध्ये घेऊन आलो होतो तसा ठीक आहे मायनस साइन टीला इकडे घेऊन आलो इकडे आला मायनसला पण एक काम करा इथेच राहू द्या वरती समजा हा यू इंटू वी घेत करताना प्रॉब्लेम करेल अजून म्हणून ठीक आहे ना u as it is v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v as it is u चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू मायनस m इंटू dy बाय dx असं मिळून जाईल असं वाटतंय मायनस m इंटू dy बाय dx ओके dy बाय dx सोबत काय पाहिजे आपल्याला x पाहिजे हो
प्लस dy by dx into sin t plus m into dy by dx equal to 0. Sin t plus m. cos t ला x लिहितोय आपण जास्तीत जास्त. बोला. हा cos t आहे ना म्हटलं. आज मी गोळ्या खाऊन आलेलो आहे तरी पण ठिकाणावर नाही. खरंय ना. प्लस dy by dx into sin t चा डेरिव्हेटिव्ह cos t आणि dt by dx equal to minus m into dy by dx. ठीक आहे. हा ऍज इट इज. यार तुम्ही बोलू नका रे मागचे. पहिले मला काही नाही राही ना. तुम्ही गडबड करताय. dt by dx 1 upon हा मायनस sin t गोंधळ करून राहिलाय. इथे पण तोच होता विषय. प्लस m into dy by dx. चला ठीक आहे पाहून घेऊ आता पुढे जेवण ते होईल. असं होईल फक्त एवढे की लेंदी होईल पण व्हायला तर पाहिजे यार. इथे पण झालं असेल पण काहीतरी गडबड करते. हा पहिला पार्ट येऊन गेलाय. सेकंड मध्ये dy by dx डबल दिसताय पण cos t dy by dx cos t ला x लिहिला आपण x into dy by dx मिळून जाते सेकंड टर्म सुद्धा पण त्याच्यामध्ये आपण sin t आहे. cos t sin t ओके. आता इथे पहा हा फक्त sin t ना. थ्रू आउट इक्वेशनला sin t ने मल्टिप्लाय करणार तेव्हा इथे sin स्क्वेअर मिळेल. sin स्क्वेअर मिळाला तर तो 1 minus cos स्क्वेअर लिहिता येईल. sin स्क्वेअर t into d2y upon dx स्क्वेअर. मी तुम्हाला समजून देईल व्यवस्थित हा लक्षात द्या. घाबरू नका. cos t into dy by dx नाही हा मायनसचा साइन ते पुढे एक तर झालं साइन तर गेला मायनस m into dy by dx equal to 0. अजून एक cos t ला तुम्ही x लिहू शकताय. मग काय आता दुसरा ऑप्शन नाही. dy by dx my upon minus sin t equal to 0. m square y पण मिळाला. अपॉन ला मायनस sin t आहे म्हणजे dx by dt येतोय. काय हा काय मिस्टेक केली आपण. इथं इथं sin t सुटला आपला. इथे sin t सुटला. हा भाई हो प्लस मायनस येते अजून येते
dy बाय dx. ठीक आहे, पाहू मायनसचा साइन होऊन जाईल ऍडजस्ट, सापडेल ते कुठतरी मिस्टेक अजून. ठीक आहे, लक्ष द्या इकडे. आता x घेतला आपण, त्याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू t मायनस साइन t आला. त्यानंतर y कन्सिडर केला, त्याला डिफरन्शिएट केला विथ रिस्पेक्ट टू t, तर हा आला असा dy बाय dt इक्वल टू, आपण बरोबर घेतलाय आपण. ठीक आहे, m इंटू e रेस टू mt. याला आपण y कन्सिडर करू शकतो, ते पुढे करू समजा. ठीक आहे, तर dy बाय dx मध्ये आपण काय केला, हा इथे पुट केला, dy बाय dt इथे घेतला, dx बाय dt मायनस साइन t आला. याला तुम्ही y कन्सिडर करून घेतला, इथे घेतला काय आणि इथे घेतला काय एकच आहे समजा. ठीक आहे, इथे घेतला आपण, मग हा dy बाय dx मिळाला आपल्याला my अपॉन मायनस साइन t. बरोबर आहे ना, मायनस ते पुढे करू ना आपण, ते येईल पुढे. आज मिळणार आहे तर सायन्स क्युरिटी म्हणजे ते झालंय. इथे लक्ष द्या, my अपॉन मायनस साइन t dy बाय dx एवढा तर समजलाय प्रत्येकाला. इथपर्यंत कोण समजलाय? क्लिअर झालंय? येस. आता आपण काय करणार, तर ह्या मायनस साइन टी ला आहे ना इकडे लेफ्ट हँड मध्ये घेऊन येणार, फक्त साइन टी ला घेऊन या. साइन टी ला आणला, मायनस साइन वरती इथेच राहिला. साइन टी इंटू dy बाय dx इक्वल टू मायनस ऑफ my. ही स्टेप कोण समजते? ही स्टेप समजली आहे? ठीक आहे. आता इथे आपण ना याला डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केला तर u इंटू v नुसार करणार. पहिला फिक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह काय येणार, d2y अपॉन dx2 प्लस हा sin t चा डेरिव्हेटिव्ह आला cos t, आणि हा सेकंड फंक्शन ऍज इट इज इक्वल, नंतर मायनस m कॉन्स्टंट, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, sin t ऍज इट इज, हा ऍज इट इज, प्लस dy बाय dx ऍज इट इज, cos t पण ऍज इट इज. फक्त एवढं की cos t च्या डेरिव्हेटिव्ह सोबत आपण t चा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx जो घेतला ना, तर त्या dt बाय dx ला आपण लिहू शकतो इथून dt बाय dx ला 1 अपॉन मायनस साइन t, 1 अपॉन मायनस साइन t आला. आणि इकडची टर्म इकडे घेऊन आलो, प्लस झाला, इक्वल, नंतर 0. कंप्लीट इक्वेशनला आपण ही टर्म इथे मायनस होती, इकडे आणली, प्लस झाली, इकडे राहिला 0. आता ह्या कंप्लीट टर्मला आपण ना साइन टी ने मल्टिप्लाय करणार. साइन टी ने मल्टिप्लाय का करणार आहेत, कारण की इथं साइन टी एकटा, इथे आपल्याला पाहिजे साइन स्क्वेअर टी. दुसरी गोष्ट, इथे डिनोमिनेटर मध्ये साइन टी पण नकोय आपल्याला. ठीक आहे, त्यासाठी आपण थ्रू आउट इक्वेशनला साइन टी ने मल्टिप्लाय करणार. साइन टी ने जर मल्टिप्लाय केला तर हा होणार साइन स्क्वेअर, इथे साइन टी अपॉन साइन टी कॅन्सल होऊन जाईल, फक्त मायनस कॉस टी राहिला, मायनस इकडे पुढे आणला, कॉस टी पुढे लिहिला, dy बाय dt लिहिला, साइन टी या मल्टिप्लाय केला, साइन टी सोबत कॅन्सल झाला. ठीक आहे ना, मायनस m इंटू dy बाय dx सोबत साइन टी मल्टिप्लाय केला, इथे आला. ठीक आहे, इथे हा प्लस आहे, इकडे हा प्लस राहणार, चिन्ह सापडून जाईल. ओके, साइन स्क्वेअरिटीला तुम्ही इथे पण करून घेतला तरी चालेल समजा. ओके, काय लिहिणार आपण त्याला, अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर टी, आणि रूट नाही येणार, सॉरी. अरे काय भारी मिस्टेक करतोय आज छोट्या छोट्या. साइन स्क्वेअरला आपण लिहू शकतो 1 मायनस कॉस स्क्वेअर, आणि हा कॉस स्क्वेअर म्हणजे काय आहे, एक्स स्क्वेअर लिहू शकतो आपण कॉस स्क्वेअरला. ठीक आहे ना, हा एवढा पार्ट मिळाला. इथे मिडल टर्म पहा, कॉस टी ना, कॉस टी ला आपण एक्स लिहू शकतो, लिहून घेतला, म्हणजे मायनस ऑफ एक्स dy बाय dx. सेकंड टर्म पण मिळाली. थर्ड टर्म पाहिजे मायनस एम स्क्वेअर वाय, बट आपली थर्ड टर्म काय दिसते, m प्लस m इंटू dy बाय dx. dy बाय dx म्हणजे कोण ऍक्च्युअली आपला, तर dy बाय dx आहे my मायनस अपॉन मायनस साइन टी. याला लिहून टाकला आपण my अपॉन मायनस साइन टी, आणि तो मल्टिप्लाय केला साइन टी इथं आहे, हे दोघं कॅन्सल झालेत. हे मायनसचं साइन इथे पुढे येणार, मायनस पुढे आला, m स्क्वेअर वाय इक्वल टू 0. आपण काहीतरी सोडलं असेल तेव्हा, असं साइन टी कॉस टी काहीतरी सुटला असेल. हा बरोबर, पण यो पण वेनुसार पण सॉल्व्ह केलंय मी एक वर्षी, कोणत्या वर्षी मला आठवत नाहीये, पण केलंय. यायला तर पाहिजे, काहीतरी सुटला असेल आपण लिहिताना तेव्हा. जसं आता इथं मायनस सुटून गेला होता म्हणून इथे येत नव्हता मायनस.
झालं एक्झाम्पल पण. ठीक आहे. ओके. पण एक एक गोष्ट लक्षात घ्या, की कुठलं एक्झाम्पल घ्या ते ना 2, 3, 4, 5 पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकतं. आता तुम्ही मला जे बुक मधलं कुठलं सांगतायत ना, तर त्या पद्धतीने पण होईल. त्या पद्धतीने कसं होतं ते, हे जे पॅरामेट्रिक फंक्शन आहे ना, x इज इक्वल टू cos t and y is equal to e raised to mt. तर या cos t ला फक्त t एकटा साईडला राहू द्या, cos इनवर्स x असं लिहिता येणार इक्वल टू टी असं होतं पहा. आणि ही टी ची व्हॅल्यू आपण इथं पुट करू शकतो. देअरफॉर y इज इक्वल टू e रेस टू m इनटू इथे टी, टी च्या ऐवजी येणार काय cos इनवर्स x. म्हणजे आता हे पॅरामेट्रिक फंक्शन नाही राहिलं, हे एक्सप्लिसिट फंक्शन तयार झालं पहा. पॅरामेट्रिक फंक्शन्स सगळेच असे नसतात की ज्यांच्यापासून आपण एक्सप्लिसिट बनवू शकतो. असं काही असतात की ज्यांना आपण एक्सप्लिसिट मध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, जसं इथे करता येते आपल्याला करून घेतलं. ठीक आहे, मग आपण काय केलं आता, हे जे एक्सप्लिसिट फंक्शन तयार झालेलं आहे याला डिफरन्शिएट करणार. याला डिफरन्शिएट करून फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मिळणार. देअरफॉर dy बाय dx इक्वल टू e रेस टू m इंटू cos इनवर्स x इंटू याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आपण. काय ना तो m इंटू कॉस इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह येतो -1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असा आहे. ठीक आहे, हा डीवाय बाय डीएक्स मिळाला. याला आपण रिअरेंज जर केला आणि सोबत याला आपण काय लिहिणार आहेत, वाय लिहिणार. हा वाय आहे ना, तो इथं वाय लिहिणार, त्याच्यासोबत एम येणार आणि हा मायनस पण राहणार, म्हणजे असा येईल तो. Therefore dy by dx equal to minus my upon under root of 1 minus x square असा आहे. याला इकडे घेऊन या, into dy by dx equal to minus my. आता याला आपण स्क्वेअरिंग करणार. स्क्वेअरिंग जर केली तर तो काय होणार, 1 minus x square into dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होऊन जाईल m स्क्वेअर y स्क्वेअर. आता याला आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह साठी डिफरन्शिएट करणार. या वेळेने पण जाता येतं. ठीक आहे, याला जर डिफरन्शिएट केला आपण विथ रिस्पेक्ट टू x, इथे u इंटू v नुसार करणार. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dy बाय dx. अरे हा, याचा डेरिव्हेटिव्ह समजून घ्या एकदा, पण कधी ना कधी तुम्हाला येईलच. dy बाय dx ब्रॅकेट स्क्वेअर आहे तो. इकडे पहिल्याला फिक्स लिहिला आपण. याचा डेरिव्हेटिव्ह कसा लिहिणार, तर फंक्शनचा स्क्वेअर आहे, म्हणजे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतो तसा 2x लिहितो ना, तसा हा येणार 2 इंटू dy बाय dx. पुन्हा आपण या मधल्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह घेणार. कोणाचा, dy बाय dx चा. dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह येणार d2y अपॉन dx स्क्वेअर इक्वल टू m स्क्वेअर y स्क्वेअर. m स्क्वेअर ऍज इट इज, y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह येणार ट्वाइस y dy बाय dx. राईट हँडच्या टर्म्स इकडे घेऊन येणार. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 2 dy बाय dx इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर मायनस m स्क्वेअर इंटू 2 पण आहे, y पण आहे, dy बाय dx पण आहे इक्वल टू 0. आता ही जी लेफ्ट हँड साइड आहे ना, ही मिळवण्यासाठी आपण या थ्रू आउट इक्वेशनला काहीतरी सुटलं का आपल्याला यायचं. मग राहिला ना एक टर्म, राहिला. 3 टर्म्स पाहिजेत ना, आपल्या 2च येत आहेत. पहिला फिक्स, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह एवढा आला. आता दुसरा फिक्स लिहायचा राहिला ना, आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ट्वाइस एक्स, म्हणजे इथं काय येणार, परत मायनस सुटणार, मायनस ट्वाइस एक्स इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह येणार m स्क्वेअर इंटू ट्वाइस y dy बाय dx. असा केला. ही एक टर्म
ही दुसरी टर्म आणि इक्वलच्या तिकडची तिसरी टर्म. हिला पण इकडे लेफ्ट हँड मध्ये जर घेऊन आलो, ही इकडे प्लस आहे, इकडे येऊन मायनस होऊन जाणार. इक्वल नंतर राहणार काय 0. थ्रू आउट इक्वेशनला 2 आणि dy बाय dx 2 dy बाय dx ने डिवाइड करा असं म्हणूया आपण, किंवा पूर्ण इक्वेशन मधून 2 इंटू dy बाय dx ला कॉमन घ्या असं म्हणणार. याला जर कॉमन घेऊन टाकला आपण, हे पहा 2 आहे इथे, पण याच्यासोबत एक dy बाय dx निघेल, स्क्वेअर आहे ना, एक dy बाय dx निघेल. इथे पण dy बाय dx निघेल, 2 बाहेर निघेल, आणि तो 2 इंटू dy बाय dx जो कॉमन घेतलाय त्याला आपण राईट हँड मध्ये शिफ्ट करणार. राईट हँडला 0 आहे ना, तो राईट हँडला जो शिफ्ट केला तो काय होऊन जाणार 0 होऊन जाणार. म्हणजे कॉमन घेऊन त्याला राईट हँड मध्ये शिफ्ट करा असं करू शकतो, किंवा थ्रू आउट इक्वेशनला डिवाइड बाय 2 इंटू dy बाय dx करू शकतो. दोघांपैकी एक काही पण म्हणूया आपण. ठीक आहे. मग 2 इंटू dy बाय dx ने जर कधी डिवाइड केला आपण तर हा राहणार नाही, या टर्म मध्ये 2 राहणार नाही, स्क्वेअर पण राहणार नाही, या टर्म मध्ये पण 2 राहणार नाही, dy बाय dx राहणार नाही. आणि हे जे राहतंय ना, हेच आपलं रिक्वायर्ड आन्सर असेल, असलंच पाहिजे. 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू d2y अपॉन dx स्क्वेअर आहे, मायनस एक्स इंटू dy बाय dx सेकंड टर्म मध्ये पहा, मायनस आहे, एक्स आहे, dy बाय dx पण आहे, मिळाले. मायनस एम स्क्वेअर वाय, फक्त मायनस एम स्क्वेअर वाय आणि इक्वल टू 0. असं पण होतंय. दोघं पद्धतीने तुम्ही ट्राय करू शकताय. समजतंय काय सांगतोय मी? कोण समजलं पण? ठीक आहे. आज थोडासा जास्त गोंधळच झाला, कारण की माझाच गोंधळ आहे सध्या. ठीक आहे. ओके. पण मग मी प्रयत्न केला माझ्या पद्धतीने जसा करायचा होता. विशेष म्हणजे आपण बुक मध्ये तरी पण हार मानलेली नाहीये. कळतंय काय सांगतोय? कारण की मग एवढा अनुभव आपला काय कामाचा, तर कधी आपला तोंडी सॉल्व्ह करता येत नाही तर. ठीक आहे, वेळ लागू शकतो, कधी कधी होतात मिस्टेक्स, प्लसचा मायनस, मायनसचा प्लस होऊन जातो, इथं तरी पण सुटलाच होता आपला. ठीक आहे. अजून जी पहिली पद्धत होती ती, ते मला अजून पण समजत नाही मी काय मिस्टेक केली होती. यो पण विचा रूल यूज केला होता ना आपण, त्याच्याने पण सॉल्व्ह होईल, ते व्हायला पाहिजे. काहीतरी कुठेतरी लिहिताना आपला सुटला असेल तेव्हा. ठीक आहे. ओके. बाकी उद्या पाहू आपण.